पलाश मोकल 4 ओव्हरचा सामना, अंतिम सामनाच्या दिवसातला जो जिंकेल तो मात्र सुपर 4 ला क्वालिफाय होईल. त्यामुळे या मॅचला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवसामध्ये श्री समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित आपण या स्पर्धेचं दमदार आयोजन या ठिकाणी पाहत आहे. पहिला दिवस स्पर्धेचा संदेश स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असेल. पलाश मोकल स्ट्रायकेडला नॉन स्ट्रायकिंगला सार्थक, बॉलिंग मार्कमध्ये एटवणे संघाचा गोलंदाज एटवणे सनी पहिल्या षटकामध्ये आले. एटवणे म्हटलं की मोठा करदर जलसाठा असणारा धरण, ज्या करदर धरणामुळे अनेकांना नवी मुंबईपर्यंत पाण्याची व्यवस्था सुरळीत झाली आपल्या परिसराला. त्या गावचा संघ पहिला बॉल फुल टॉस बॉल, यावेळेला पहिलाच बॉल होती प्रहार केलाय क्रॉस बॅटेट, पायावरचा फुल टॉस, त्याला मात्र स्क्वेअर लेगला पाठवलंय सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमक स्ट्रोक. चला अंतिम सामना आपले व्हॉलंटियर्स मैदानाच्या चहूबाजूला. चला सामना आपण पराभूत झाला, चिंता करू नका, पुढच्या मॅच मध्ये पुनरागमन करा. परंतु आता आपण आयोजक आहात त्यामुळे सर्वांनी बाउंड्रीलाईनचा ताबा घ्या. षटकार पहिल्या बॉलवरती 6 रन, अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये जय गिरोबा जोहे संघाचं. 6 रन पलाशच्या बॅटमधून. पलाशने पहिल्या मॅच मध्ये 29 केल्या होत्या, त्यानंतर सार्थकने 70 रनची मोठी मॅरेथॉन इनिंग साकारली होती या स्पर्धेमध्ये. इथे सुरुवातच आक्रमक करत असताना पहिला बॉल षटकार पलाशच्या बॅटमधून आलाय. बॅकफुटला आले यावेळेला कव्हरच्या रिझनकडे, डीप कव्हर पॉइंटला टायमिंग चांगलं होतं, त्या ठिकाणी पंच केला बॉलला आणि पाठवलंय सीमा पार. लगातार दुसरा षटकार. पलाश देखील मॅन इन फॉर्म या संघाचा खेळाडू, जो मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे. थोडी घाई करा प्लीज व्हॉलंटियर्स, आपण ताबा घ्या मैदानाचा. संघ बाहेरचे आहेत, जेव्हा विभागातले संघ असतील तेव्हा प्रेक्षक भरपूर असतील, पण आज पेन विभागातील हे 2 संघ शेवटच्या फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. सलग दुसरा षटकार बॉलच्या मेरिटनुसार खेळला. त्याला माहिती होता हा बॉल थोडासा धीम्या गतीचा आहे आणि तोही आउटसाइड ऑफ स्टंप आहे, त्यामुळे त्याच्यावरती त्याच अँगलने फटका सजवला. आणखीन एक चांगला ब्लास्ट इनफिल्डला क्लिअर केलंय. सुरुवातीपासून आक्रमण, सलग तिसरा मोठा फटका. पहिले 2 बॉल 2 षटकार, त्यानंतर आपण पहिला ओव्हर पिच बॉल, त्याच्यावरती ऑन साइडला हा फटका, मिड विकेट कडे चालला बॉल, सीमा पार चौकार. पहिला फुल टॉस, त्यानंतर हाफ ट्रॅकर, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप, त्याच्यावरती पॉइंटला षटकार, त्यानंतर पायात टाकलेला ओव्हर पिच, त्याच्यावरती मिड विकेटला चौकार. प्रत्येक बॉलवरती आक्रमण करत असताना पलाश मोकल हा खेळाडू काउंटर अटॅक ज्याला म्हणता येईल, आणि काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये करतात या ठिकाणी खेळाडू. चौथ्या बॉलमध्ये आले त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये पहिलं षटक सनी. पुन्हा एकदा वन्स अगेन हा बॉल देखील उजव्याच्या बाहेर होता, सोडला असता तरी वाईड आला असं, पण इथे मोठा फटका खेळण्याची नामी संधी सोडलेली नाहीये. त्या ठिकाणी फलंदाजाने चेस केला, बॉलचा पाठलाग केला आणि चांगलं टायमिंग. इनफिल्डला क्लिअर करताना 2 सलग चौकार 2 षटकार म्हणजे 20 धावा 4 चेंडूमध्ये आल्या. त्या ठिकाणी जय गिरोबादेव जोहे संघाच्या अकाउंटमध्ये. आणि वैयक्तिक पलाशने मात्र सुरुवात चांगली केली आपल्या संघासाठी. त्याने 20 धावांचं योगदान दिलं पहिल्या 4 बॉलमध्ये. आता ट्रॅक बदलला, राऊंड विकेट आला सनी. पहिल्या 4ही बॉल होती स्कोरिंग शॉट पाहायला मिळाले. वन्स अगेन पायात टाकल्या बॉल, याही वेळेला उडवला स्क्वेअर लेग रिझन कडे. 3 इन रो, सलग तिसरा चौकार बॅटिंग करणाऱ्या पलाशच्या बॅटमधून. प्रत्येक बॉल सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत, प्रत्येक बॉलवरती आक्रमणच करायचंय याच इराद्याने उतरलेला हा खेळाडू. सलग 5व्या बॉलवरती 5 मोठे फटके 2 षटकार सलग 3 चौकार 24 धावा 24 रन ऑन स्कोर कार्ड. लास्ट बॉल बाकी आहे.
जोहे संघ आपण पहिला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी ही सातत्याने या टीमच्या माध्यमातून होताना पाहिली. सलामीवीर खेळाडू फुल टॉस आणि इथे नशिबाचा चौकार. बीमर +4 5 धावा. 29. यापेक्षा चांगलं स्टार्ट काय असेल जोहे संघाला. ड्रीम स्टार्ट. 29 धावा धावफलकावरती लागल्या. खराब चेंडू, शरीरावरचा बॉल थोडा डाव्याच्या बाहेर. विकेट किपरलाही बीट केलं, थर्डमॅनला देखील शॉर्ट फायनलला बीट केला आणि बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेला. सीमारेषा पलीकडे 4 धावा आल्या +1. त्यामुळे नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट. 29 धावा. आज 31 षटक आम्ही पाहिलं. फ्रीटचा बॉल, मोठा फटका खेळला, बॉल हवेमध्ये. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल. निघाले 2 खेळाडू. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. सेफ लँडिंग झालं आणि पुन्हा एकदा 31 षटक. याच जोहे संघाने रावे संघांच्या अगेन्स्ट, जयच्या अगेन्स्ट 31 धावा त्याने केल्या होत्या. मोठं षटक आणि पुन्हा एकदा हा रेकॉर्ड जोहे संघाच्या नावावरती राहिला. कारण या ओव्हरमध्ये 31 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये, ज्यामध्ये 2 षटकार सलग 3 चौकार, 31 धावा आल्या. कारपाडा संघाला आता आत्मपरीक्षण करावं लागेल. भरपूर मोठा बॅट पॅच या टीमच्या वाट्याला आलाय. यंगस्टर खेळाडूंचं चांगलं बॉन्डिंग जर झालं संघामध्ये तर मात्र नक्की कारपाडा संघाकडून तुम्हाला चांगली कामगिरी होताना पाहायला मिळेल. कारण क्रिकेटमध्ये एकोपा फार महत्त्वाचा आणि त्याहीपेक्षा आपला संघ जिंकला पाहिजे ही भावना सर्वात महत्त्वाची आहे. वैयक्तिक परफॉर्मन्स कसा होईल यापेक्षा माझ्या परफॉर्मन्समध्ये संघ कसा जिंकेल या खेळ भावना जर का खेळाडूंमध्ये असतील तर नक्की तो संघ पुढे जाईल. सेकंड ओव्हरमध्ये अक्षय आलेत बॉलिंग मार्कमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र चांगला स्टार्ट मिळाला. पलाशने धमाकेदार सुरुवात केली. आता स्ट्राईक एंडला आला सार्थक. मात्र दादू ज्याने मागच्या सामन्यामध्ये 70 धावांची नाबाद इनिंग साकारली होती रावे संघाच्या अगेन्स्ट. शिवप्रेरणा रावे या टीमच्या अगेन्स्ट ज्याने 70 धावा केल्या वैयक्तिक, तो खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आलाय. सार्थक इथे अनऑर्थोडॉक्स स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉल बॅटच्या टो एंडला लागला आणि इथे संधी गमावली. सिंगल रन या बॉलवरती आली. असं वाटलं होतं दिशा देण्याचं काम करायचं होतं त्या ठिकाणी सार्थकला. बॉल सोडला असता तरी चालला असता, परंतु बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. स्कूप करायचं होतं परंतु बॅटच्या टो एंडला फटका आला आणि झेलची संधी होती ती मात्र गमावली. सार्थकला जीवनदान मैदानामध्ये दिलंय फिल्डिंग टीमने. बिनबाद 32 धावा भागीदारी. पुन्हा एकदा पायात टाकला बॉल ऑन साइडला. ऑन ड्राईव्ह करताना पलाशला आपण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये इनफिल्डमध्ये जे खेळाडू होते त्यांना भेदून मात्र चौकार षटकार पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता सिंगल डबल वरती भर देत असताना ड्राईव्ह केला बॉलला. स्ट्राईक रोटेट केली. सार्थकला स्ट्राईक एंड वरती आणलं. ज्याला जीवनदान मागच्या बॉलवरती मिळाला आणि धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 33. पुन्हा एकदा पायात टाकला बॉल. यॉर्करचा प्रयत्न आहे. बॅट अँड पाठच्या मधून बॉल मागे निघाला. यस, बॅटलाच ब्रश करून मात्र बॉल मागे चालला होता. त्यामुळे सिंगल रन सार्थकच्या खात्यामध्ये जाईल. पंचांचा डिसिजन आलाय. बॅटकट रन मात्र ही सार्थकच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवरती 34 रन बिनबाद 34 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती पण लागताना पाहता. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मधला फिल्डर प्रचंड वेगाने पुढे आला. आता ठिकाणी सिंगल रन या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल 35 विदाउट लॉस. या ओव्हरमध्ये कमालीचा कमबॅक केलाय अक्षयने. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 31 आल्या होत्या आणि इथे आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या. या आयबीएल मॅच टायमिंग फटका. आणखी एक संधी. कॅचेटचा कॉल. विकेट किपरने झेल टिपलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू सॉफ्ट डिसमिसल झाले. त्या ठिकाणी सार्थक मात्रे बिग विकेट डाऊन. मोठा धक्का असेल टीम जोहेला. पायावर टाकला बॉल होता आणि इथे हलकीशी कडा घेत बॉल विकेट किपर त्यांच्या हातामध्ये विसावला आणि सार्थकच्या पारीचा अंत झाला.
त्यानंतर भूपेश पाटील इन ॲट नंबर 3. भूपेंद्र पाटील ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक षटकार चौकार मारत 5 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. 200चा स्ट्राईक रेट हा खेळाडू खेळला, परंतु इथे कमबॅक आता हेटवणे संघाकडून होताना आपण पाहू शकाल. ज्या ठिकाणी विकेट मिळाला सार्थकचा पहिल्या ओव्हरमध्ये 31 आल्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव टाकलाय अक्षयने, जो हे संघावरती कौतुक करावं लागेल या खेळाडूचं, ज्याने कमी धावा खर्च केल्या, एक गडी देखील बाद केला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाकडे चालला भूपेंद्र पाटील इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती भूपेंद्र आले 35 रन स्कोर कार्डवरती. याही वेळेला आपण पाहिला कव्हरच्या दिशेने हा फटका होता, ऑन साईडला पिकअप करायचं होतं, परंतु इथे वेगाने स्वार झालेले गोलंदाज त्यांचा बॉल बॅटला लवकर आदळला, त्यामुळे आपण पाहिलं ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 1 रन इथे मिळाली आणि या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या अक्षयने. ग्रेट कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 31, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 5. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जो हे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 36 धावा 36. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. सुधीर या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आले. बघा जो जिंकेल तो बक्षीस पात्र होईल. पाणी घेऊन जरा मैदानाच्या आतमध्ये. आणि मंचासमोर असणारी आमची कदर ही ट्रॉफी प्लॅटिनम गोल्ड जसा असतो तशी ही ट्रॉफी आहे आकर्षक, ती मात्र एका संघाला मिळेल. जो जिंकेल त्या टीमला प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ बक्षीस पात्र होईल, जो संघ विजेता होईल या सामन्यामध्ये. त्यामुळे या मॅचला विशेष महत्त्व दिलं जाईल. जो जिंकेल तो मात्र टॉप 4ला जाईल. म्हणजे संडेला संध्याकाळी मोठ्या संख्येने या संघांचे पाठीराखे तुम्हाला या स्पर्धेमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळतील. कारण एखादा संघ बक्षीस पात्र झाला की त्याचा आनंद संपूर्ण गावाला होतो, संपूर्ण टीमच्या पाठीराख्यानं होतो. आणि तेव्हा मेगा फायनल, सेमीफायनलच्या लढतीसाठी प्रचंड मोठ्या संख्येने पाठीराखे हे आपल्या संघासोबत एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि आपल्या टीमला ते प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे हा सामना कोणता संघ जिंकेल आणि रविवारी सुपर संडेला कोणत्या संघाचे पाठीराखे या स्पर्धेमध्ये जास्त संख्येने येतील यासाठी मात्र ही लढत तुम्ही मैदानामध्ये पाहता. तिसरी लढत असेल दोन्ही संघांसाठी तिसऱ्या फेरीमधला हा शेवटचा सामना. ओव्हरसाठी मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वर आलेत सुधीर 36 धावा फलकाचे सुधीरचं हे षटक. आणि समोर भूपेंद्र पाटील जो हे संघाचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. यावेळेला धीम्या गतीचा बॉलच्या लाईनमध्ये नव्हते, लवकर बॅटचा फेस क्लोज झाला, त्यानंतर बॉल नंतर निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. लाईन चांगली होती, आउटसाइड द ऑफ स्टंप, लेंथ बॉल टाकला सुधीरने, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि नेक्स्ट बॉल पावल एंड करून मात्र हे षटक, या षटकामध्ये अक्षय सज्ज होतोय. सुधीर आहेत मापे असावी. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग, फेकी अतिशय सुंदर होती. वेगवान थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉंग ऑन मधून फिल्डर त्या ठिकाणी काउ कॉर्नर रिजन पर्यंत पोहोचला आणि चेंडू पकडला, फेकला. त्याच वेळेला 1 रन घेण्याचा अवधी या 2 फलंदाजांकडे होता. 1 रन मात्र इथे मिळाली. 37 धावा स्कोर कार्डवरती. पलाशने देखील पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये आणि लॉंग ऑन मधला फिल्डर अतिशय चपल आहे. थ्रोही तितकाच वेगवान पाहायला मिळाला. त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 1 रन पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. बघा सुरुवात धमाकेदार आणि त्यानंतर कमबॅक हेटवणे संघाकडून होताना पाहिला. मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या 5 धावा, मागच्या ओव्हरमध्ये सार्थकचा मिळाला विकेट. थोडासा कॉन्फिडन्स लेवल आता वाढलाय. पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल टर्न केला हलक्या हाताने रिक्षा सायाने. सेकंड साठी निघाले दोन्ही खेळाडू. क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2 धावा होतील त्या ठिकाणी. 2 धावा घेऊन गेले दोन्ही खेळाडू. 2 रनच्या मध्येने चौथं दशक 40 धावा स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहिला. मागच्या सामन्यामध्ये 54 धावांचा पाठलाग अवघ्या 2 ओव्हरमध्ये केला हेटवणे संघाने. त्यामुळे तुम्हाला इथे पहिल्या सत्रामध्ये किमान 60च्या आसपास पोहोचावं लागेल बॅटिंग करताना जो हे टीमला. कारण बॅटिंग अटॅक, बॅटिंग ऑर्डर हा तर हेटवणे संघाचा मजबूत आहे आणि त्यांना रोखायचं असेल तर तितकंच मोठं टार्गेट बनवावं लागेल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा आपण पाहिला जमीन लगतचा फटका भूपेंद्र पाटीलच्या बॅटमधून आला. 1 रन या बॉलवरती आली. 1 रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. 1 गडी बाद 41 41 धावा. अंतिम सामना आजच्या दिवसामधला
हिटवणे विपक्ष जोहे या दोन संघांच्या दरम्यान स्टेप आउट झाले आणि पुन्हा एकदा कव्हर्सला नजाकत या फटक्यामध्ये पाहिली. टायमिंग लाजबाब. ऑन द राईज खेळत असताना बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सुपर डुपर क्लास पलाश मोकलचा षटकार. वन्स अगेन हा बॉल आपण जर पाहिला अगदी चांगला होता, गुडले टाकला होता, पण त्याहीपेक्षा सुंदर फटका. आणि या षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावफलकात आली 47, 47 रन ऑन स्कोर कार्ड. जे प्रेडिक्ट केलं होतं किमान 60च्या आसपास पोहोचायचं आहे आणि अजून एक षटक बाकी आहे. आणि मैदानामध्ये वेल सेट बॅटर पलाश मोकल तो चांगली फलंदाजी करतोय. त्याने सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार 2 षटकार ठोकले होते. तो खेळाडू याही मागच्या बॉलवरती षटकार ठोकत धावसंख्येला पुढे घेऊन गेला. 47 वरती पोहोचला जोहे संघ. अजून 6 बॉल पेंडिंग आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 6 चेंडूमध्ये धावा किती येतील? निश्चित या षटकामध्ये आले स्लॉग ओव्हरमध्ये निश्चित यांना आपण पाहताय. चला आजचा पहिला दिवस होता. उद्या आयोजकांना विनंती राहील बरोबर लवकर 10 वाजता सामने सुरू करा. अंतिम दिवशी तर तुम्हाला भरपूर त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. पहिला बॉल खोलात टाकला ऑन साइडला ड्राईव्ह करताना सिंगल घेतली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 48. पलाश मोकल सकाळी आपण मॉर्निंग वॉकला ज्या पद्धतीने धावतो तशा पद्धतीने धावला, कारण त्याला स्ट्राईक हवी होती. त्याने स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली 48, 48. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती मोठे फटके येतील? पलाशची वैयक्तिक कामगिरी पाहिली या मॅच मध्ये 11 बॉल 39 वरती खेळतोय आणि 5 बॉलचा खेळ बाकी आहे. स्विंग अँड मिस गती परिवर्तन पाहायला मिळालं. बॉल टप्पा पडला, जास्तीचा बाहेर काढला, त्यामुळे निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल. अजूनही अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा स्कोर कार्ड वरती 48, 48 रन ऑन स्कोर कार्ड. पुढे आले होते. थोडासा बॉल बाहेर टाकला, प्लॉटच्याही बाहेर टाकला, त्यामुळे नो बॉल पंचांनी घोषित केलाय. तीक्ष्ण नजर होती त्या ठिकाणी. पंच आमचे संगम भोईर, पाली, स्क्वेअर लेग पंच अविनाश म्हात्रे, बेलवली यांना आपण पाहता पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे पुढचा बॉल फ्रीड असेल. या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय पंचांनी. प्लॉटच्या बाहेर बॉल पडला, विकेटच्या बाहेर, त्यामुळे मोठी संधी असेल फलंदाज पलाशला. स्टेप आउट झाले वन्स अगेन. या क्षेत्रामध्ये धावा आल्या. डाऊन द ग्राउंड खेळताना पुन्हा एकदा व्हीसेप मध्ये केले. लॉंग ऑफला क्लिअर करताना फ्रीड बॉलचा समाचार. इथे मात्र आला पलाशच्या बॅटमधून षटकार. 6 धावा वैयक्तिक 45 धावसंख्येवरती खेळतोय. 14 चेंडूमध्ये पलाश. आजच्या दिवसामध्ये अर्धशतकीय खेळी साकारली सार्थकने, ज्याने 70 धावा केल्या तर रावे संघाच्या अगेन्स्ट, शिवप्रेरणा रावे टीमच्या अगेन्स्ट. आणि आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं शेवटचे बॉल बाकी आहेत 3 आणि वैयक्तिक 45 वरती खेळतो पलाश मोकल हा खेळाडू. आणि संघाची सांघिक धावसंख्या आपण जर पाहिली 55, 55 वरती पोहोचलाय. बॅटिंग करणारा जय गुरुबा देव जोहे संघ. 3 बॉल बाकी आहेत आणि 55 धावा. जे प्रेडिक्ट केलं होतं किमान 60च्या आसपास पोहोचायचा आणि आतापर्यंत 55 आल्या. त्यामुळे जर का आणखीन एका दुसरा मोठा फटका आला तर 60+ रन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील जय गुरुबादेव जोहे संघाच्या माध्यमातून. स्पर्धेमध्ये आणखीन एखादं अर्धशतक कदाचित पाहायला मिळेल. समोर पलाश. फुल टॉस बॉल आणि आजच्या दिवसामधलं तिसरं अर्धशतक या ठिकाणी लागलंय. फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये पलाश, त्यांचा धमाका आणि इथे मात्र 50 कंप्लीट. एकदा जोरदार आहे द्या पलाशसाठी. आजच्या दिवसामधलं तिसरं अर्धशतक. क्या बात आहे. म्हणजे फलंदाजांसाठी हा मैदान नंतरवर राहिलं. पहिलं अर्धशतक होतं सार्थकच्या नावावरती आणि प्रशांतने देखील अर्धशतकी खेळी साकारली या स्पर्धेमध्ये. आणि काय फलंदाजी केली पलाशने. 51 धावा. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधले एक सर्वोत्तम इनिंग या स्पर्धेमध्ये त्याने साकारले. त्याचा विशेष कौतुक करावं लागेल. प्रवीण पाटील राव्याचा खेळाडू, त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती. आणि त्यानंतर सार्थकला आपण पाहिलं होतं आणि पलाश हा खेळाडू पुढे आले. चॉप केला बॉलला, दिशा दिली, कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल, रिस्क घेतली पलाशने, स्ट्राईक हवेत आला आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आय थिंक समय सूचकता आणि काय गतिमान धावा घेतल्या पलाशने.
2 धावा आल्या, 63 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणारा जय गिरोबादेव जोहे हा संघ. वेल प्लेड, चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. 63 धावा, अंतिम बॉल. टार्गेट सेट करणारा शेवटचा चेंडू असेल बाकी. आणि या अंतिम बॉलसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पल्लास सज्ज होतो, ज्याने आतापर्यंत 53 धावांची इनिंग साकारली. शेवटचा बॉल तयार. टार्गेट सेट करणारा चेंडू. हेटवणे संघाकडून आपण पाहता हा खेळाडू आमच्या पॅव्हलियन एंडकडून मात्र सज्ज झालाय. पुढे आले होते यावेळेला देखील आपण पहिला मिसटायमिंग फटका जरूर झालाय, पण बॉल सेफ लँडिंग झाला त्या ठिकाणी कव्हर क्षेत्राकडे. सेकंड कॉल, सेकंड रन कंप्लीट. तिसरा रनचा प्रयत्न केला जाईल का, केला जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहिला तर विकेट मिळाला रन आउटच्या स्वरूपात. खेळाडू बाद. 2 धावा आल्या आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना जय गिरोबादेव जोहे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे 2 गडी बाद 65, ज्यामध्ये वैयक्तिक 55 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार आहे पलाशच्या या खेळीसाठी. अर्धशतकी खेळी साकारली 55 धावांची. 65 धावा आल्या. आता जिंकण्यासाठी हेटवणे टीमला पुढच्या 4 षटकामध्ये करायच्या तब्बल 66, ज्या हेटवणे संघाने मागच्या सामन्यामध्ये 54 धावांचा पाठलाग करताना खारपाडा टीमच्या अगेन्स्ट 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश केला. त्यामुळे हेटवणे संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, तर एका बाजूला बॉलिंगचा तोप जोहे संघाकडे आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग कशाने होईल या ऐकण्यासाठी पण आवाजामध्ये करूया बदल. आवाज असेल आमचे समालोचक मित्र परमेश पाटील यांचा. धन्यवाद. येस, थँक्यू. धन्यवाद रोशन पाटील सर. त्यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. स्पर्धेचा आजचा खरं तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 66 धावांचं लक्ष्य सेट केलंय जय गिरोबा जोहे या टीमने. त्यांच्या विरोधात जय हनुमान हेटवणे या टीमला आपण पाहतोय. चला चेंडू हवेत का?
4 षटक 24 चेंडू आणि 66 धावसंख्येची आवश्यकता असेल. डावाला होईल सुरुवात. सलामवीर फलंदाज एका बाजूला अक्षय गोले आणि त्याच्या सोबत रुपेश. स्ट्राईक गोलंदाज सिद्धू मोकल. नितीनदादा मोकल यांचे चिरंजीव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. खरं तर खारपाड्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या फेरीमध्ये हेटवणे टीमने 2 षटकांच्या आसपास 64 धावा चेस केल्या होत्या आणि या टीमला आता अंतिम लढतीमध्ये 66 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. सबमरीन डिलिव्हरी. उंची कमी होती चेंडूला आणि पहिला चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. एक ऐतिहासिक क्रीडांगण, खूप चांगली स्पर्धा, मानाची सन्मानाची क्रिकेटची ही स्पर्धा आपण पाहतोय. 50,000 रुपये कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात खरं तर कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. फुलटॉस आडव्या बॅटने खेळले. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल जरूर मिळाली. फुलटॉस चेंडू खरं तर मिस केला फलंदाज रुपेशने. रुपेश आणि त्याच्या सोबतीला अक्षय गोले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्लेच्या षटकासाठी 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये कबिराजला आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट पिच फटका हवेत फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल पकडलाय जेल. बिग विकेट डाऊन. फलंदाज अक्षय गोले बॅक टू द पॅव्हलियन. महत्वाची विकेट गमावली आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती टीम जोहे संघाला तो हार्ड हिटर बॅट्समन मात्र माघारी परतलाय. तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय गोले यांचे बंधू प्रशांत गोले या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भरपूर विश्वास होता खरं तर ह्या मॅच मध्ये रन्स हव्या होत्या अक्षय गोलेच्या बॅटमधून टीम हेटवणे संघाला, परंतु स्वस्तात लवकर बाद झाला. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक हवेत फसला आणि खेळाडू बाद झाला. जोहे अगेन्स्ट आपण हेटवणे असा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. बिग फाईट. विजयी संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. अर्थातच बक्षीस पात्र हा सामना फक्त मी तर म्हणेल की पुढच्या फेरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाहीये तर बक्षीस पात्र हा सामना असेल. फुलटॉस आहे. कव्हरला बीट केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु मी तर म्हणेल मैदानाच्या आतमध्ये आक्रमक व्हावं लागेल. ज्या अर्थी 66 धावा कंप्लीट करायच्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना ठाऊक आहे की जास्त रन्स होत नाही आहेत, परंतु या विकेटचा जर का विचार केला तर पाटा विकेट आहे. खूप चांगली गोलंदाजी. सिद्धू मोकलचं कौतुक करावं लागेल. अगदी या स्पर्धेमध्ये जर का विचार केला आजच्या दिवसामध्ये स्ट्राईक गोलंदाजांनी भरपूर मार खाल्लाय. अशा परिस्थितीमध्ये हा गोलंदाज 5 चेंडूमध्ये फक्त 2 रन्स खर्च केल्यात. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखीन एक चांगला चेंडू. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच मिळेल. खूप चांगलं षटक खरं तर पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर फक्त 3 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आजच्या दिवसात खरं तर स्ट्राईक गोलंदाजांनी भरपूर माल खाल्ला. पहिल्या षटकामध्ये 10, 12, 15, 20 किंबहुना त्याहीपेक्षा अधिक 30-31 च्या आसपास रन्स पाहायला मिळाल्या. अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या सत्रात फक्त 3 रन्स खर्च केल्या सिद्धेश मोकल या गोलंदाजाने. 66 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 66 धावा जर का पूर्ण करायच्या असतील तर आक्रमक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. प्रतिषटक 21.00 असा रिक्वायर्ड रन रेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 3 रन्स प्रेशर क्रिएट केलं. दडपणाखाली खरं तर फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अक्षय गोले बाद झाल्यानंतर भरपूर प्रेशर आलंय हेटवणे टीम वरती.
लॉफ करायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकर वरती चेंडू आदलला. पण सिंगल डबलने जोहे संघ खुश असेल आणि त्यांना ठाऊक आहे सिंगल डबलने फार काही विशेष परिणाम या मॅच वरती पडणार नाहीये. दुसऱ्या षटकासाठी सार्थक नारायण म्हात्रे, सार्थक म्हात्रे या गोलंदाजाला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू मात्र चालला सरळ सीमा पार, षटकार. हवेत चेंडू जितका काल राहील खरं तर तेवढं सोपं होईल हेटवणे संघाला. अर्थातच षटकार चौकार जेवढे येतील तेवढे फायदेशीर असतील हेटवणे टीमसाठी. सिंगल डबल्सने आपण आत्ताच विचार केला विशेष परिणाम पडणार नाहीये. षटकाराने खरं तर सामन्याच्या समीप जातील हेटवणे टीम. बॅटची एज, एसटी रक्षक डाऊन द बॉल, बिग विकेट. षटकारानंतर आलं कमबॅक. गोलंदाज सार्थक म्हात्रेला मिळाली सफलता. प्रशांत गोले इज अ बॅक टू द पॅव्हलियन. आशा खरं तर आता मात्र थोड्या कमी होत असताना आघाडीचे दोन फलंदाज ज्याने प्रभावित केलं, मागच्या मॅचचा हिरो प्रशांत गोले मात्र बाद झाला. जय गिरोबा जोहे या टीमचा दबदबा राहिलाय खरं तर चालू हंगामामध्ये. चालू वर्षी जोहे टीम असेल, तदनंतर हमरापूर विभागातील जरीमरी आई कालभैरव कोपर आणि भवानी फायटर्स रावे या तीन संघांनी भरपूर प्रभावित केलंय. ए गटामध्ये जितूबाई जीते टीम्सने भरपूर पारितोषिके मिळवलीत. हा संघ देखील भन्नाट फॉर्म मध्ये. या चार खरं तर संघांची चर्चा भरपूर पेन तालुक्यामध्ये राहिले. पुढील फलंदाज चिराग. राईट आर्म राऊंड विकेटने फेकलेला चेंडू पॅड वरती आदलला आणि लेग बाईज पंच. लेग बाईच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहायला मिळतील 11. पा सामना फसलाय हेटवणे टीम. पा आत्ताच खरं तर तुम्हाला सावध राहावं लागेल. अर्थातच षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, अन्यथा सामना कदाचित प्रेशर मध्ये येईल. आणखीन एक विकेट कदाचित मिळेल का नाहीये. क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर राहिला. रन्स मिळाली एक सिंगल रन्स जरूर मिळाली. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. सिंगल डबलने विशेष परिणाम पडणार नाहीये. दुसऱ्या षटकातील चेंडू बाकी असेल, एक शेवटचा चेंडू बाकी असेल. फुलटॉस चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. रन्स आली एक सिंगल. भरपूर प्रभावित केलं खरं तर ह्या दोन गोलंदाजांनी. दुसऱ्या षटकामध्ये फक्त एक षटकार पाहायला मिळाला. विशेष काही योगदान फलंदाज देऊ शकले नाहीयेत या ओव्हरमध्ये. 66 धावांचं टार्गेट. 66 धावांचा पाठलाग करत असताना टीम जय हनुमान हेटवणे टीमची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती फक्त 13. 12 चेंडू आणि 53चं समीकरण सोडवेल का हेटवणे टीम. पहा मागच्या मॅच मध्ये खारपाडे संघाने खरं तर त्यांना भरपूर मदत केली असं म्हणावं लागेल. ज्या अर्थी त्यांची थोडी मिसफील झाली, खराब चेंडू पाहायला मिळाले. सामना लवकर जिंकला हेटवणे टीमने, परंतु ह्या मॅच मध्ये ती चूक जोहे संघ करणार नाहीये. एक व्यावसायिक दर्जाचा खरं तर संघ म्हणून जय गिरोबा जोहे या टीमकडे पाहिलं जातोय. अंडर 19 गटातून खरं तर भरपूर प्रभावित ज्या खेळाडूने केलं असे सर्व खेळाडू सार्थक म्हात्रेच्या नेतृत्वात आपण या खेळाडूंना पाहतोय. मग सिद्धू असेल, पलाश असेल, रजत असेल, कल्पेश असेल, कविराज ला आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती आक्रमण केलं गेले. षटकार जरूर मिळाला. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 19. खरं तर हे निरंतर तुम्हाला करावं लागेल. एका पाठोपाठ एक षटकारांची आवश्यकता असेल हेटवणे टीमला. बॅटची एज गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला.
थर्ड फोर्थ स्लिपच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स आली एक सिंगल. पण आता कदाचित थोडी बॉडी लँग्वेज खरं तर आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये तर कदाचित पराभव स्वीकारलाय की काय असं मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. बॅट चेंज, आणखीन एक तेज तर्रार चेंडू डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व प्रस्थापित करत असताना या संघाला आपण पाहतोय. खरं तर हेटवणे टीमला पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली, तो देखील त्यांना फायदा झाला. तदनंतर दुसऱ्या फेरीमध्ये थोडं क्षेत्ररक्षणात गडबड, फलंदाजी चांगली राहिली त्या मॅचमध्ये हेटवणे टीमची, प्रभावित केलं अक्षय गोले आणि प्रशांत गोलेने. परंतु ह्या मॅचमध्ये ह्या विकेटवरती 66 धावा मी तर म्हणेल चेस व्हायला हव्या होत्या, परंतु गोलंदाजी कमालीची. मग पहिलं षटक सिद्धू मोकलचं, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सार्थक म्हात्रे आणि हे तिसरं षटक पलाश मोकल. खराब चेंडू आहे, वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राज मध्ये खरं तर वाढ होईल, धावसंख्या 1 ने वाढेल. 23 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आज खरं तर पहिल्या दिवशी एकूण 3 अर्धशतकीय खेळी पाहायला मिळाल्या. फार काही आता उरलं नाही या मॅच मध्ये. पण ज्या ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 रन्स आल्या आणि अक्षयची विकेट गमावली. त्या षटकामध्ये खरं तर अक्षयला थांबायला हवं होतं आणि किमान 15च्या आसपास स्कोर न्यायला हवा होता. तसं मात्र काही चित्र पाहायला मिळालं नाहीये. आणि मग या मॅच मध्ये डॉमिनेट करत असताना जो हे संघाला आपण पाहतो चांगला फटका, षटकार जरूर आलाय. या 6 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 30 धाबा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर 66 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान हेटवणे टीमची धावसंख्या पाहतोय 30. आता 6 चेंडू आणि 36 धावसंख्येची आवश्यकता. युवराज सिंग या खेळाडूची आठवण झाली. त्याचप्रमाणे जर का आपण विचार केला तर गावदेवी गावठांचा करण मडवी या खेळाडूने खरं तर जो रेकॉर्ड स्थापित केला गेलाय, जो स्टँडर्ड सेट केलाय, तशा प्रकारची फटकेबाजीची आवश्यकता असेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अनिकेत मोकल ऑरेंज कलरच्या जर्सी मध्ये खरं तर आपण जोहे संघाला पाहतोय आणि ही जर्सी लकी राहिले जोहे संघासाठी. चला व्हाईटचा इशारा आलाय. 1+1 गेट 1 बाय 1 फ्री ही ऑफर खरं तर मिळाली हेटवणे टीमला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32. 32 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिला चेंडू अवांतर राहिला, फुल टॉस मिस केला. स्क्वेअर लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. आणखीन काही रन्स मिळतील पण सिंगल डबलला विशेष महत्व राहणार नाहीये येणाऱ्या काही चेंडूंवरती. तुम्ही षटकार किती माराल हे विशेष करून षटकारांना महत्व राहील. फुलटॉस चेंडूवरती षटकार यायला हवा होता परंतु तो मिस केला. नेक्स्ट बॉल गोलंदाज अनिकेत मोकल. आणखीन एक चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, लाईन आणि लेंथ कमालीची. पाटा विकेटवरती खूप चांगली गोलंदाजी केली जो हे टीमच्या सर्वच गोलंदाजांनी. 2 सामने जिंकल्यानंतर एक वेगळं कॉन्फिडन्स त्याला मिळालं. आपल्या टीम मधील 2 खेळाडूंनी वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट केली. बऱ्याच दिवसानंतर खरं तर एक विस्फोटक इनिंग पलाश आणि सेकंड मॅच मध्ये सार्थक म्हात्रे याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाली. आणि आणखीन एक फुल टॉस. इट्स अ बीमर कॉल. पा अशा प्रकारची संधी मिळाली होती खरं तर करण मडवी या खेळाडूला. हा बीमर होता, फुल टॉस होता. हा चेंडू देखील मिस केला परंतु बॅटची एज घेत नॉनस्टॉप लॉंग स्टॉपला चेंडू गेला. सीमा पार 5 रन्स आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती
39. 39 धावा धावफलकावरती जरूर पाहतोय. फ्री हिटची संधी असणार आहे. खेळाडू ऑन स्ट्राईकला असेल रुपेश आणि चिराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फ्री हिटचा चेंडू देखील मिस केला. पण आता फक्त औपचारिकता बॅलन्स असलेल्या मॅच मध्ये फार काही उरलं नाहीये. टीम जय हनुमान हेटवणे टीम साठी शॉर्ट पिच चेंडू जागा बनवत स्ट्रोक्स खेळला. नोमॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी खर तर चेंडू पडला आणि या चेंडूवरती जर का आपण विचार केला तर रन्स घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे मॅच हा सामना आपण गमावलाय. औपचारिकता बॅलन्स असलेल्या मॅच मध्ये फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना खर तर याच ठिकाणी संपला आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय